मी काही वक्ता नाही आणि जास्त शिकलेलो नाही. मी जावी नापास माणूस आहे. प्रत्येक तळमळ आहे म्हणून हे काम करतोय. तुम्हाला 2-4 गोष्टी सांगतो, त्या आचरणात आणा एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो. स्त्रीचं लग्न झालं, तिच्या कपाळाला कुंकू असतो. तो कुंकू तिच्या पतीच्या नावाचा असतो. पण तो का असतो? तो कुंकू लावल्यानंतर पतीकडे एक जबाबदारी यायला लागते. त्याने त्या स्त्रीची काळजी घेतली पाहिजे आणि त्या स्त्रीची जबाबदारी, तिच्यावर येणारे संकट हे यांची जबाबदारी तिच्या पतीची असते. तसंच माणसासाठी तुम्ही जर कपाळाला गंध लावला तर तुमची जबाबदारी परमेश्वर घेणार आहे. तुमच्यावरती कुठलंही संकट येणार नाही. त्याच्यामुळे जर ज्याला वाटलं की नाही वा हा विषय खरोखर आहे, त्यांनी गंध लावा. मी फ्रीमध्ये देतो मोफत. मी कोणाकडनं 1 रुपया घेत नाही. मी आतापर्यंत जवळपास सगळीकडे मी गंध फ्रीमध्ये वाटतो. तुम्हाला लागला दादांना कन्न घ्या, मी त्यांच्याकडनं आणून पाकिटं ठेवून दिली, डबी तुम्ही घेऊन जाईल, त्यांच्याकडनं भरून घ्यायचं. पहिला एक तो विषय गंधाचा. दुसरा, मी रोज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नित्यनियमाप्रमाणे अभ्यासाला बसा. अभ्यासाला बसल्यानंतर मी माझ्याकडनं वह्या देतो. तुम्ही कॉलमच्या वह्या बघितलेल्या असतात, बॉक्सच्या वह्या. रोज 1 पेज फक्त राम राम लिहायचं. का लिहायचं? तुमचं अक्षर सुधरेल. अक्षर सुधरेल, अभ्यासाकडे लक्ष जाईल. त्यासाठी रोज 1 पेज रामाचं लिहायचं. तुम्हाला 1 रुपया कुठेही खर्च करायचा नाही. घरचा वही कागद वापरायचा नाही. मी माझ्याकडनं वह्या फ्रीमध्ये देतो. वही फ्रीमध्ये देतो. तुम्हाला लाल पेन लिहायचं, पेन फ्रीमध्ये देतो. तुम्ही मला बाबांकडे मी टाकून देतो, त्यांच्याकडनं तुम्ही घेऊन यायचे वही पेन. तिसरी गोष्ट, कुत्र्यांचे 2 प्रकार असतात. एक मोकाट गावामध्ये फिरतात आणि दुसरे घरी पाळलेले असतात. पाळलेल्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असतो. पट्टा का असतो? की याला कोणीतरी मालक आहे, हा कोणाचा तरी कुत्रा आहे, त्याला कोणीही डायरेक्ट मारू शकत नाही, कोणी हात लावू शकत नाही. तसं माणसाचं जीवन आहे. गळ्यामध्ये माळ घाला. माळ का घाला? तुमचा कोणीतरी मालक आहे. तुमचा कोणीतरी मालक आहे. माळ घातल्यानंतर आपला आहार दुरुस्त होईल, आहार बदलेल. तुमच्या लक्षात आलं, तुम्हाला वाटलं तर करा. माझं सांगायचं आम्ही सांगतो. आणि तिसरी गोष्ट, मी तुमच्याकडे एक जबाबदारी सोडून जातो, तुम्हाला ती पार पाडायची. तुमच्याबरोबर तुमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी येत आहेत, तिथे एक रिलेशन नातं जपा. या माझ्या बहिणी आहेत, मला यांची काळजी घ्यायची. त्यांना जर कोणी त्रास देत असेल, जसं तुम्ही तुमच्या घरच्या बहिणीकडे पाहत आहे त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पहा. आणि जर कोणी क्रूर नजरेने पाहत असेल त्याचे तिथंच हातपाय करून टाका. स्ट्रॉंग व्हा. वाईट विचार मनात आणू नका. आपल्या बहिणी समजून त्यांचं रक्षण करा. मी तुमच्याकडे एक मागणी मागतोय असं समजून चालाय. एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडा. तुम्हाला वही लागली, वही मी दादाकडे टाकून जातो, पेन टाकून जातो. तुम्हाला गंध देऊन जातो. हनुमान चालीसा आणलेल्या हनुमान चालीसा टाकून जातो. हनुमान चालीसा का वाचायची? संकट कटे मिटे सब पीरा. तुमच्यावरचं येणारं संकट मारुती राया 100% दूर करेल. मी त्याच्यातून निघून गेलेलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो. तुमच्या परीने घरी रोज हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न करा. रोज 1 पेज, फक्त 1 पेज राम राम लिहा. त्याच्यावर डेट टाकून द्या. तुमची वही भरलेली त्यांच्याकडे जमा करा. मी लगेच विसरून देईल. 1 रुपया द्यायची गरज नाही.